नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूया हेल्दी आणि टेस्टी सर्वांना आवडणारी पावभाजी कशी बनवायची। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे 3 शिमला मिरची, 2 बटाटे मी इथे साल काढून घेतलेले आहे, 1 बीटरूटचा तुकडा, 3 टोमॅटो, मी इथे 1 वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहेत, तुम्ही इथे फ्रोझन मटारे घेऊ शकता, 5 कांदे, थोडीशी फुलगोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बटाटे मी इथे कट करून घेतलेले आहेत। शिमला मिरची आपल्याला स्वच्छ धुवून कट करून यात घालायची आहे। फुलगोबी कट करून स्वच्छ धुवून इथे घेतलेली आहे। बीट सुद्धा आपण कट करून घातलेला आहे। यात सोबत आपल्याला मटार देखील यात घालायचे आहे। साधारण 1 वाटी पाणी घालायचे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण जे टोमॅटो घेतले होते त्याची आता आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण वाफ केलेली आहे। आता आपण पाहूया भाज्या कशा शिजल्यात। हे पहा, भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत। आता आपण ह्या मॅश करून घेऊया। बाजारातील पावभाजीमध्ये फूड कलर वापरला जातो आणि कुठलाही फूड कलर न वापरता तुम्ही पाहू शकता बीटरूटमुळे आपल्या भाज्यांमध्ये किती छान कलर येत आहे। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आणि यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यातला थोडा कांदा सर्विंगसाठी बाजूला काढून ठेवायचा आहे। कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घ्यायची, ही पण छान परतून घ्यायची। आता यात टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि ही पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। टोमॅटो छान फ्राय झालेला आहे। आता आपण यात 3 चमचे पावभाजी मसाला घालूया। मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घेऊ शकता। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, हे घालून आपल्याला मिक्स करायचे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे। मसाले छान फ्राय झाल्यावर आपल्याला यात मॅश केलेल्या भाज्या घालायच्या। लहान मुलांना पावभाजी खूप आवडते, यामुळे शिमला मिरची, बीटरूट अशा भाज्या आपण त्यांना सहज खाऊ घालू शकतो। मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। तुम्हाला जेवढी घट्ट भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। मुले भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे। तुम्हाला पाव आवडत नसल्यास तुम्ही ही भाजी पोळीसोबतही खाऊ शकता। भाजी थोडीशी पातळच राहू द्यायची, कारण ती थंड झाल्यावर थोडी घट्ट होते। या स्टेजवर मीठ चेक करायचं आहे। मी इथे पाव चमचा परत मीठ घातले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। आता यात थोडंसं बटर घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भाजी तयार आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। मी बटरवर पाव भाजून घेणार आहे, तुम्ही तूप घालूनही पाव भाजून घेऊ शकता किंवा असेही सर्व करू शकता, पण बटर किंवा तूप घालून पाव भाजल्यामुळे पावभाजीची चव आणखीनच वाढते। मी अशा प्रकारे अजून एक जोडी पाव भाजून घेणार आहे। गरमागरम पावभाजी तयार आहे। आता आपण सर्व करूया। गरमागरम भाजी, त्यावर बटरवर भाजलेले पाव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू याने मी सर्व केला आहे। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।